गणपती बाप्पा मंगल मूर्ती, जय श्रीराम, जय श्रीराम। प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधत तब्बल 150 किलोमीटर अंतर सायकलिंग करून पुण्यातील सायकल स्वारांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी माथा टेकवला। सायकल चालवूया आणि प्रदूषण टाळूया, पर्यावरण जपूया, तंदुरुस्त राहून सशक्त भारत बनवूया असा संदेशच या निमित्ताने या सायकल स्वारांनी दिला। पुण्यातील स्प्रॉकेट सर्व्हिसेसच्या सारंग केतकर यांच्या सहकार्यातून भारतातील विविध ठिकाणी सायकल स्वारी करण्यात येते। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर विशेष श्रद्धा असल्याने दरवर्षी पुणे ते गोंदवले व परत गोंदवले ते पुण्याचा सुमारे 300 किलोमीटर अंतर सायकलिंग करत श्रींच्या समाधीचं दर्शन हे सायकल स्वार घेतात। शनिवारी पहाटे पुण्यातून निघून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे 16 सायकल स्वार गोंदवल्यात पोहोचले। विशेष म्हणजे यामध्ये 2 महिलांसह अगदी 70 सायकल स्वार सहभागी झालेत। श्रींच्या समाधी दर्शनानंतर प्रजासत्ताक दिनी पहाटे हे सायकल स्वार पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ झालेत। गोंदवल्यात पोहोचल्यावर मानदेशी आवाजशी बोलताना या सायकल स्वारांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड, गोंदवले। नमस्कार, मी सारंग केतकर। स्प्रॉकेट सर्व्हिसेस म्हणून आमचं पुण्यामध्ये सायकल सर्व्हिसिंग आणि द्विचक्रिका नावाचं आमचं सायकल शोरूम आहे। गेली 3 वर्ष म्हणजे हे 3रं वर्ष आहे आमचं। आम्ही दरवर्षी पुणे ते गोंदवले सायकल राईड ऑर्गनाईज करतोय। मागच्या वर्षी अयोध्येचा मंदिराचं उद्घाटन हा महत्त्वाचा भाग होता त्या राईडचा वेळेला। यावेळेला आम्ही उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी गोंदवले महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत दर्शनासाठी। भरपूर सायकल चालवत राहावं लोकांनी आणि तब्येत छान राहावी हाच त्याचा मागचा फक्त उद्देश आहे। सो पुढच्या वर्षी नक्की या, जास्तीत जास्त लोकांनी भरपूर सायकलिंग करा। मी उमेश माधव धोपेश्वरकर, मी पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीमध्ये राहतो। माझं वय 67 चालू आहे आणि सारंग केतकरांनी आज गोंदवले जो टूर अरेंज केला आहे त्या दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण आलेलो आहोत। गोंदवलेला आल्यावर आम्हाला एक वेगळंच चैतन्य आमच्या अंगात निर्माण होतं आणि सुरेख आमची टूर अरेंज केली आहे। आम्हाला काही त्रास नव्हता, आम्ही व्यवस्थित इथं सुखरूप पोचलो आणि आम्ही खूप भाग्यवान आहे की सारंगसारखे आम्हाला चांगले गाईड मिळालेत आणि दरवर्षीप्रमाणे त्यांनी पुढं पण कंटिन्यू ठेवावं आणि वर्षातून कमीत कमी एकदा तरी गोंदवले महाराजांचं दर्शन आम्हाला घडवतात। पुण्यावरून निघालो आम्ही 20 रायडरमध्ये आम्ही 2 जणीच लेडीज, पण आम्हाला इतका सुंदर कम्फर्ट झोन मिळालेला होता आणि छान एंटरटेन केलं गेलं व्यवस्थित। आम्हाला आनंदाने सगळ्या गोष्टी सगळ्या आमच्या मनासारख्या झाल्या इथे आम्ही आणि इथं आल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो वेगळाच आहे सगळा पूर्णपणे। आणि सारंग म्हणजे विचारायचंच नाही, भावासारखं त्यांनी जपत आणलेलं आहे आम्हाला। ॲज युजल छान मॅनेजमेंट, छान झालं, खूप छान झाली राईड। शैलेश पाटील, गेल्या 2 वर्षापासून मी पुणे ते गोंदवले या राईडमध्ये जे सारंग केतकर ऑर्गनाईज करतात त्यामध्ये मी सहभागी झालो। अतिशय छान सपोर्ट असा त्यांनी थ्रूआउट द राईड आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे। म्हणजे जेवण असेल, नाश्ता असेल किंवा हायड्रेशन पॉईंट्स असतील, सर्व बाबतीत त्यांनी प्रत्येक रायडरची वैयक्तिक काळजी घेऊन त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने गोंदवल्यापर्यंत विदाऊट एनी इंजुरी सगळ्या रायडर्सला त्यांनी पोहोचवलेलं आहे। त्याच्यामुळे मनपूर्वक त्यांचे आभार आणि धन्यवाद। आल्यानंतर इथं खूप असं एक चैतन्य आम्हाला लाभतं आणि दरवर्षी आम्ही ज्या बाईकस्वार किंवा सायकलस्वार जे आम्ही येतो तर सारंग केतकरांमुळे आम्हाला ते भाग्य लाभतं की 200 किलोमीटर काही लोकांनी केलं आहे, काहींनी 300 किलोमीटर राईड केलेली आहे। तर डेफिनेटली याच्यामध्ये खूप एनर्जी लागते आणि महाराजांचं ती काही कृपा असेल की महाराजांच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्व रायडर्स ही राईड सक्सेसफुली कंप्लीट करू शकलो। त्यामुळे पुन्हा एकदा मी सारंग केतकरांचे आभार मानतो।